महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनाच 5 वर्ष मुख्यमंत्री कसे ठेवणार असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका मोठ्या नेत्यानं या संदर्भात माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केलाय। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। दरम्यान खासदार संजय राऊतांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावलाय। पवारांनी 5 वर्ष मुख्यमंत्री पद टिकवण्याची कमिटमेंट केली होती असंही राऊतांनी सांगितलंय। तर महाविकास आघाडीच्या काळात पवारांनी मुख्यमंत्री पदावर दावा केल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे। मात्र यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं म्हणजे जर त्यांची उद्या तशी तिथे म्हणजे पण तुम्हाला वाटतं हे सगळं जे घडतंय 19ला जे घडलं 19ला त्यांनी कदाचित पहिला उद्धव ठाकरेंना पुढे करून तुम्हाला असं वाटतं असं हे काही कनेक्टेड आहे की आधी सत्तेतनं बाहेर काढावं यांना उद्धव ठाकरेंना बसून तिथे तुरतास आणि नंतर मग सुप्रिया सुळेंना आणण्याचं असं काही त्यांच्याच पक्षातल्या किंवा उबाठातल्या एका फार मोठ्या नेत्याने मला सांगितलं की पवार साहेब खासगीत त्यांना असं बोलले होते की 5 वर्ष कसं ठेवायचं यांना, आमचाही पक्ष 2च आमच्या त्याच्यापेक्षा कमी आहेत, त्यामुळे आम्हाला देखील मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे। अर्थात ती वेळच आली नाही, पक्ष त्या ठिकाणी फुटले ना आमचं सरकार आलं। शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती, मागणी केली नाही किंवा आताही त्यांची इच्छा तशीच असेल तुम्हाला असं वाटतं? ज्या प्रकारे त्यांनी अतिशय मोठ्या नेत्यांनी मला सांगितलं मागणी केली नाही, इच्छा बोलून दाखवली। 100% असं आहे। असं जर नसतं तर नॅचरली लोकसभेच्या वेळी मुख्यमंत्री म्हणून ज्या उद्धव ठाकरेंना प्रोजेक्ट केलं, लोकसभेनंतर बंद खोलीत तरी करा, कानात तरी सांगा, एकदा तरी म्हणा, अशा 100 ऑप्शन आणि विनवण्या केल्यानंतरही ठामपणे त्यांनी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री घोषित करणार नाही, कारण काँग्रेसला स्वतःचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि शरद पवारांना सुप्रियाताईला करायचं आहे। त्यांना असं वाटलं शिवसेना काय करणार, आपल्या पायाशीच येणार, असं त्यांची एक भूमिका होती। पण तसं झालं नाही। राजकारण शिवसेनेला येतं आणि तुम्ही जो आमचा अपमान केलात मुख्यमंत्रीपद नाकारून, ते मुख्यमंत्रीपद आम्ही तेव्हा घेतलं। ठीक आहे, तुम्ही आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून सरकार पाडलं वगैरे ठीक आहे, आणि शरद पवार साहेबांनी असेल किंवा काँग्रेस पक्षाने असेल हे सरकार आणि हे मुख्यमंत्रीपद 5 वर्ष टिकवायचं अशी कमिटमेंट होती त्यांची। देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे गेल्या 2.5-3 वर्षापासून, आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे।